ओके. तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं की स्ट्राईक प्राइस काय असतात, स्पॉट प्राइस काय असतात, प्रीमियम काय असतो, कॉल ऑप्शन, पुट ऑप्शन, कॉल बाईंग, पुट बाईंग, कॉल सेलिंग, पुट सेलिंग, या 4-5 महत्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण अगोदरच्या सेशनमध्ये बघितल्या आहेत. या सेशनमध्ये आता त्याच्या पुढे जायचं आहे. ओके. आपण रिस्कीनेस पण एक बघितला होता की आपल्याला वाटतं की ऑप्शन जेव्हा आपण ट्रेड करतो तेव्हा आपण खूप छान ट्रेड करत असतो, खूप बेनिफिशियल ट्रेड असतो तो आपल्यासाठी, असं आपल्याला वाटत असतं, पण खरं तर तसं नसतं. कारण जेव्हा आपण ऑप्शन बाय करतो तर सगळ्यात लेटेस्ट जरी स्ट्राईक प्राइसचा आपण एखादा कॉल किंवा बाय पुट केला, पुट बाय केला, तरी पण आपण आपल्या ₹1 मागे ₹37 रिस्क घेत असतो. जसं आपण करंट स्पॉट प्राइस पासून लांब लांब जाऊ तसं स्ट्राईक प्राइसेस जे असतात त्या कमी होत जातात, पण त्याच्याबरोबरच आपण घेत असलेली ₹1 मागची रिस्क वाढत जाते. त्याच्यामुळे या रिलायन्सच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं की 1400चा जर मी कॉल बाय केला, जेव्हा रिलायन्सच्या प्राइसेस 1200 चालू आहेत, स्पॉट प्राइस 1200 आहे आणि मी 1400चा कॉल बाय करतो आहे किंवा ट्रेड करतो आहे काही, त्यावेळेस मी माझ्या ₹1 मागे ₹1600 रिस्क घेतो आहे. त्यामुळे रिस्कीनेस increases as we move far away from current price of the stock. तसंच रिस्कीनेस वाढतो, त्याच्याबरोबर अजून एक गोष्टीमध्ये फरक पडत असतो. जर आपण करंट प्राइसच्या जवळच्या असलेल्या स्ट्राईक प्राइस मध्ये ट्रेड केला, कॉल किंवा पुट बाय केला किंवा कॉल किंवा पुट सेल केला, तर त्याच्यामध्ये चांगला व्हॉल्यूम आपल्याला दिसतो. खूप लोक त्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंग करत असतात, त्यांचं इन्व्हॉल्वमेंट जास्ती असतं. पण जसं आपण लांब लांबच्या स्ट्राईक प्राइस घेणं चालू करतो किंवा त्याच्याबद्दल विचार करायला लागतो, तेव्हा आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये व्हॉल्यूमचं जे पर्सेंटेज असतं, पार्टिसिपेशन ऑफ द ट्रेडर्स गेट्स लेसर, ते कमी कमी होत जातं. सो कॉल ऑप्शन आपण बरेचदा पुन्हा पुन्हा या सगळ्या गोष्टी रिवाइज करू, कारण समजून घेण्यासाठी हे महत्वाच्या आहेत सगळ्या गोष्टी. कारण हे एकदा समजलं की पुढच्या गोष्टी सोप्या होतात. बेसिक जर तुमचं चांगलं असेल तर पुढच्या गोष्टी सोप्या होतात. कॉल आणि पुट आपण अगोदरच्या सेशनमध्ये बघितलंच आहे. तेच पुन्हा एक थोड्याशा सिम्प्लिफाय वे मध्ये तुम्हाला असं दाखवता येईल की जेव्हा आपण बुलिशनेस असतो तेव्हा आपण कॉल ऑप्शन बाय करतो. त्याच्यात आपण एक्सपेक्ट करत असतो की जे पण आपलं अंडरलाईंग इन्स्ट्रुमेंट आहे, अंडरलाईंग असेट आहे, त्याच्या प्राइसेस वाढत आहे, राईट. त्याच्यामुळे आपण इनिशियली कॉल बाय करतो आपला ट्रेड ओपन करण्यासाठी आणि ट्रेड क्लोज करण्यासाठी कॉल सेल करतो जेव्हा आपण त्याच्या प्राइसेस हाय होतील तेव्हा. पण कॉल जर सेल करायचं असेल तर तेव्हा आपण बघतो की मार्केट साइडवेज मध्ये आहे किंवा मला असं वाटतं आहे की प्राइसेस आता पडणार आहेत. अशा वेळेस आपण कॉल सेल करतो आणि कॉल सेल करताना आपण जराशी जास्ती प्राइसला कॉल सेल करतो आणि जसजशा प्राइसेस खालती जातील स्ट्राईक प्राइसेस, तस तसं आपला प्रॉफिट वाढत जातो. त्यामुळे सेल हाय आणि बाय लो हे कॉल सेलिंगचं एक तत्व आहे. त्याच्यामुळे आपण फर्स्ट ट्रेड जेव्हा ओपन करतो तेव्हा आपण तिथे सेल करतो आणि ट्रेड क्लोज करताना आपण रिव्हर्स ट्रेड करतो, विच इज बाय ट्रेड ऑफ द कॉल. पुटच्या बाबतीत त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे. पुट म्हणजे बेरिशनेस, निगेटिव्हनेस. जेव्हा मला वाटतं की अंडरलाईंग असेट, अंडरलाईंग स्टॉक पडणार आहे, अशा वेळेस मी पुट बाय करतो, राईट. पुट बाय करताना माझा व्ह्यू बेरिश असतो. इनिशियल when I open my trade, my first transaction is buy put. आणि जसजशा त्या असेटच्या प्राइसेस खाली खाली जातील तस तसा माझा प्रॉफिट वाढत जाणार आहे, कारण मी पुट बाय केलाय. माझा व्ह्यू जो आहे तो निगेटिव्ह आहे. त्याच्यामुळे माझं रिव्हर्स ट्रेड जो असणार, ट्रेड क्लोज करण्यासाठी मला काय करावं लागेल, तर जो मी पुट बाय केला आहे तो पुट मला सेल करावा लागेल. त्याच्यामुळे मी कमी किमतीला पुट बाय करणार आणि जास्ती किमतीला पुट विकणार. ओके. पण जर मला वाटत असेल की मार्केट साइडवेज राहील किंवा थोडस अप मूव्ह येण्याचे चान्सेस आहेत, पॉझिटिव्हिटी येण्याचे चान्सेस आहेत, अशा एक्सपेक्टेशनच्या वेळेस मी काय करणार, तर पुट सेल करणार. सेल केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जसं शॉर्ट मध्ये आपण करतो की जेव्हा मी सेल करतो आहे तेव्हा थोड्याशा जास्ती प्राइसला मी सेल करणार आणि खालती गेल्यानंतर मी त्याला
रिव्हर्स ट्रान्झॅक्शन करून बाय करणार. ऑप्शन मध्ये ग्रीक्स खूप महत्वाचे असतात. ही एक नवीन टर्मिनॉलॉजी आपल्याला शिकायची आहे. तर ऑप्शन ग्रीक्स याच्यामध्ये आपण काय बघतो, अल्फा, डेल्टा, गॅमा, थीटा, वेगा आणि आरएचओ. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या कशाशी रिलेटेड आहेत, टाइम, व्हॉलेटिलिटी, टाइम टू एक्सपायरी, स्ट्राईक प्राइस, अंडरलाईन असेट, या सगळ्या गोष्टींशी रिलेटेड त्याला एक संज्ञा दिलेली आहे, त्याला एक टर्म दिलेली आहे ज्याला आपण म्हणतो डेल्टा. डेल्टा म्हणजे काय, स्टॉक प्राइस जर 1 रुपयाने वरती गेली किंवा 1 रुपयाने खालती गेली त्याच्या प्रमाणात ऑप्शनच्या स्ट्राईक प्राइसवर काय परिणाम होतात, कशा प्रकारे परिणाम होतो, तो पण तेवढ्याच प्रमाणात एका रुपयाला 1 रुपयाने वरती जातो का, एका रुपयाला 1.5 रुपयाने वरती जातो का, एका रुपयाला 2 रुपयाने वरती जातो का, एका रुपयाला 50 पैसे फक्त वरती जातो, हे ज्याच्यातून आपल्याला कळतं त्या गोष्टीला आपण नाव दिलं डेल्टा. डेल्टा वरनं पुढचं एक डेराइव्ड टर्म आपल्याला मिळते गॅमा. डेल्टाची मुवमेंट कशी आहे याच्यावरून आपल्याला गॅमा काढता येतो. आपल्याला काढता येतो इन द सेन्स आपल्याला काढावं लागत नाही, आपल्याला सगळं बना बनाया मिळत आहे, आम्ही जस्ट यूज करणार. ठीक आहे. तर डेल्टा आणि गॅमा या बेसिकली अंडरलाईन असेच कशा मुवमेंट करतायत, पॉझिटिव्हली मूव्ह करतायत का डाऊन साईडला मूव्ह करतात, आणि मूव्ह करताना अंडरलाईन असे ज्या प्रमाणात वाढतायत किंवा कमी होत आहेत त्याच प्रमाणात स्ट्राईक प्राइस वाढतायत का कमी होत आहेत किंवा होत नाहीयेत, हे मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं त्याला डेल्टा आणि गॅमा म्हटलं जातं. तर डेल्टा इज डिपेंड अपॉन अंडरलाईन असेट अँड गॅमा डिपेंड्स ऑन डेल्टा, राईट. त्याच्यामुळे डेल्टा चेंज झाला की गॅमा चेंज होणार. त्याच्यामुळे डेल्टा आणि गॅमा बेसिकली रिलेट्स टू द स्टॉक प्राइस मुवमेंट, 1 रुपीजला किती मुवमेंट होते त्याची. त्याच्यानंतर महत्वाचा एक फॅक्टर येतो जो ऑप्शन मध्ये खूप आवश्यक असतो कन्सिडर करणं, तो असतो थीटा, विच इज टाइम टू एक्सपायरी. की एखादं ऑप्शन मी विकत घेतल्यापासनं ते ऑप्शन एक्सपायर होण्यासाठी किती वेळ बाकी आहे, जसं ते टाइम एक्सपायरीकडे जातं, जसं ते ऑप्शन एक्सपायर होण्यासाठी पुढे 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 सरकतं, तसं त्या थेटामध्ये चेंजेस होत जातात. तर जितकं जास्ती टाइम अवेलेबल असेल एक्सपायरीसाठी तितकं ते ऑप्शन ट्रेड करणं सेफ असतं, कारण जसं जसं एक्सपायरीकडे जाऊ तसं थेटामुळे त्या ऑप्शनच्या प्राइस 0 होण्याचे चान्सेस वाढत जातात, आणि एक्सपायरीच्या दिवशी ऍट 3:30 PM एक्झॅक्टली ऑप्शनच्या प्राइजेस 0 होतात. त्याच्यामुळे थेटा मेजर्स टाइम टू एक्सपायरी, टी फॉर टाइम, टी फॉर थेटा, असं लक्षात ठेवा. देन वेगा मेजर्स द व्होलॅटिलिटी. आपण जे ऍव्हरेज टू रेंजने मेजर करतो, बॉलिंजर बँडने मेजर करतो, ज्याच्यामध्ये आपण काय बघत असतो की स्टॉक एका दिवसात किती अपसाईड आणि किती डाऊनसाईड देतो मूव, त्याची रेंज किती आहे, हाय आणि लो मधला डिफरन्स किती आहे, तो कमी होतोय का जास्ती होतोय, हे मेजर करण्याचे इन्स्ट्रुमेंट जे आहे त्याला ऑप्शन मध्ये म्हटलं जातं वेगा. जे आपण कॅन्डलस्टिक शिकताना किंवा ओव्हरऑल चार्ट शिकताना आपण बघितलं की ATR, ऍव्हरेज टू रेंज, आपण तिथे वापरतो, किंवा बॉलिंजर बँड वरनं पण आपल्या एक लक्षात येते आयडिया की मुवमेंट कशी आहे, खूप ब्रॉड मुवमेंट आहे का रेस्ट्रिक्टेड मुवमेंट आहे, तेच आपल्याला वेगामध्ये कळतं. मग वेगा इज व्हॉट, वेगा इज व्होलॅटिलिटी. जसं टी फॉर थेटा, टी फॉर टाइम लक्षात ठेवता येतं, तसंच व्ही फॉर वेगा, व्ही फॉर व्होलॅटिलिटी असंही लक्षात ठेवता येतं. त्याच्यामुळे त्याच्यात आपल्याला लक्षात येतं की किती व्होलॅटाईल आहे तो स्टॉक, आणि जितका जास्ती व्होलॅटाईल असेल त्याला मेजर करताना इम्प्लाइड व्होलॅटिलिटी असं पण म्हणतात, IV. जितका जास्ती स्टॉक व्होलॅटाईल असेल तितकं त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळवण्याचे चान्सेस वाढतात, कारण ऑप्शन मध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या साईडला स्टॉक मूव्ह झाला पाहिजे, प्लस मूव्ह होताना तो फास्ट मूव्ह झाला पाहिजे. तर प्रत्येकाकडे दिवसाचे 24 तास असतात, पण दिवसाच्या 24 तासात कोण काय करतं याच्याप्रमाणे तो किती ऍक्टिव्ह आहे हे ठरत असतं. तसंच एखादा स्टॉक जर एका दिवसात 2,000 रुपयाच्या प्लस आणि मायनस दाखवत असेल, आणि एखादा स्टॉक एका दिवसात फक्त 2 रुपयाचं प्लस आणि मायनस दाखवत असेल, तर ज्याची मुवमेंट दिवसाला 2,000 आहे त्याचा वेगा जास्ती असणार, ज्याची मुवमेंट दिवसाला फक्त 2च रुपये आहे प्लस किंवा मायनस त्याचा वेगा कमी असणार. मग ज्याची मुवमेंट जास्ती आहे, ज्याच्यात व्होलॅटिलिटी जास्ती आहे, अशा स्टॉकच्या ऑप्शन मध्ये, अशा स्ट्राईक प्राइसेस मध्ये आपण ट्रेड करणं प्रिफर करायला हवं, बिकॉज वी नीड मुवमेंट इन अवर डायरेक्शन विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाइम, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि RHO बेसिकली
इन्स्ट्रुमेंट खूप कमी लोक वापरतात, पण त्याचं महत्व याच्यासाठी आहे कारण जेव्हा जेव्हा आरबीआय इंटरेस्ट रेट कमी किंवा जास्ती करते, डिक्लेअर करते की पुढच्या येणाऱ्या क्वार्टरमध्ये, पुढच्या येणाऱ्या काही दिवसांसाठी इंटरेस्ट रेट हे राहतील, त्याच्यानुसार ओव्हरऑल इकॉनॉमी चेंज होत असते. इकॉनॉमीचं स्वरूप जे असतं ते चेंज होत असतं. त्याच्यामुळे त्या इंटरेस्ट रेटचा परिणाम डायरेक्टली ऑप्शन्सवरती होत असतो. आपण प्रिव्हियस एका स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की कोणकोणत्या फॅक्टरचा परिणाम ऑप्शनच्या प्राइसवरती होतो. तर इंटरेस्ट रेट वॉज वन ऑफ द फॅक्टर, आणि तो इंटरेस्ट रेट मध्ये होणारा परिणाम ऑप्शन प्राइस मध्ये कसा रिफ्लेक्ट होतो हे बघण्यासाठी जे आपण वापरतो त्याला आपण म्हणतो आरएचओ. मोस्ट ऑफ द पीपल डोंट कन्सिडर आरएचओ, दे प्रिफर टू लुक ॲट डेल्टा गॅमा थिटा वेगा. पण मला जर विचाराल तर माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट असेल ती आहे थिटा आणि वेगा, बिकॉज टाइम टू एक्सपायरी याच्यामुळे माझं प्रॉफिट लॉस मध्ये खूप फरक पडू शकतो, आणि हाऊ मच व्होलॅटिलिटी इज देअर त्याच्यानुसार पण माझ्या प्रॉफिटमध्ये कमी जास्तीपणा येऊ शकतो. त्याच्यामुळे मी जर ह्या सगळ्यांमध्ये लक्ष द्यायचं ठरवलं तर सगळ्यात जास्त महत्वाच्या दोन गोष्टी माझ्यासाठी आहे. एक आहे टी फॉर थेटा, टी फॉर टाइम टू एक्सपायरी, व्ही फॉर वेगा, व्ही फॉर व्होलॅटिलिटी ऑफ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट विच आय एम गोइंग टू ट्रेड. एक सिंपल एक्झाम्पल आहे निफ्टीचं. समजा निफ्टीची स्ट्राईक, सध्या निफ्टी चालू आहे 8,900. ओके, त्याची स्ट्राईक प्राइस सप्टेंबर मधली, सप्टेंबर 29 ची जर 97.15 पैसे असेल आणि माझा व्ही बुलिश असेल, ओके, तर आपल्याला माहिती निफ्टीचा एक लॉट 75चा आहे, तर मला त्याच्यासाठी प्रीमियम किती पे करावं लागेल. तर जी पण स्ट्राईक प्राइस मी विकत घेतोय in this particular case which is 97.15 into lot size which is 75 of nifty, right? त्याच्यामुळे 97.15 into 75 which is 7286.25 will be my premium. आणि आपल्याला माहिती आहे, जसं आपण डिस्कस केलं की जेव्हा मी ऑप्शन बाय करतो, मे बी कॉल ऑप्शन और पुट ऑप्शन, कुठलेही ऑप्शन जेव्हा मी बाय करतो तेव्हा प्रीमियम अमाऊंट इज द मॅक्झिमम रिस्क आय एम गोइंग टू गेट. त्याच्यामुळे मला जेव्हा पण मी बाय ऑप्शन मध्ये जातो तेव्हा मला सगळ्यात समाधान करायची एक गोष्ट असते जी मला ट्रेड मध्ये एंट्री केल्यापासून मला माहिती असते की माझं जास्तीत जास्त नुकसान, कितीही मी नुकसान गेलो तरी पण सगळ्यात जास्तीत जे नुकसान माझं होणार आहे ते नुकसान माझं होऊ शकतं 7,286 रुपये, त्याच्यापेक्षा जास्ती रुपयांचं नुकसान माझं होणार नाही. केस 1 आपण कन्सिडर करू की ज्याच्यामध्ये समजा मला प्रॉफिट होतोय, 97 वरनं स्ट्राईक प्राइस गेली 137 वरती, साधारण 40 रुपयाची मुवमेंट आहे. त्याच्यामुळे निफ्टी मधली 40 रुपयाची मुवमेंट, एक लॉट जर मी बाय केला असेल तर मला 3,000 रुपये देऊन जाईल, आणि तोच माझा व्ह्यू बुलिश आहे, मी कॉल बाय केलाय आणि त्याच्या अगेन्स्ट मध्ये प्राइस गेला, माझी प्राइस खालती गेल्या, इन्स्टेड ऑफ गोइंग अप 8,900चा 8,950 व्हायच्या ऐवजी 9,000 व्हायच्या ऐवजी 8,700 8,600 कडे त्या प्राइसेस गेल्या, तर त्या प्रमाणात माझ्या स्ट्राईक प्राइस मध्ये पण बदल होईल, स्ट्राईक प्राइस पण कमी होईल. 97 ची स्ट्राईक प्राइस माझी 67 होऊ शकते. हा फरक साधारण 30 रुपयांचा आहे. जिथे पण निफ्टी इंडेक्स 30 रुपये मुवमेंट देतो ऑन निगेटिव्ह साईड, तिथे होणारा माझा लॉस मग 2,250 रुपये असेल. हे एक सिंपल एक्झाम्पल. आपला कॉल बाय केल्यानंतर जर दोन साईडला व्ह्यू बघितला की माझ्या साईडने मुवमेंट झाली तर काय होईल, किती प्रॉफिट होईल, कसं प्रॉफिट होईल, आणि माझ्या साईडने जर मुवमेंट नाही झाली तर किती लॉस होईल, कसा लॉस होईल, ते आपण या एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे. एक सिंपल स्ट्रॅटेजी आहे. तुम्हाला फक्त RSI माहिती पाहिजे, म्हणजे आपल्या सगळ्यांना ऑलरेडी माहिती आहे, आपण ऑलरेडी शिकलेलो आहे, राईट. आता बाय आपल्याला माहिती आहे, कॉल बाय करणं, पुट बाय करणं म्हणजे काय माहिती आहे, कॉल सेल करणं, पुट सेल करणं म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. पहिल्यांदा खालच्या ज्या दोन लाईन आहेत त्याच्याकडे जरा लक्ष द्या. यू शुड बाय ऑप्शन्स इन अ ट्रेंडिंग मार्केट. ट्रेंडिंग मार्केटसाठी आपण वेगवेगळे इंडिकेटर्स वापरतो टू फाइंड पर्टिक्युलर ट्रेंड. वी यूज particular order of moving averages, we use ADX, we use MACD to find out the trend of particular instrument that we are going to trade. त्याच्यामुळे ट्रेंडिंग मार्केट असताना बाय साईडला जा, मग कॉल बाय करा किंवा पुट बाय करा. जर शॉर्ट म्हणजे मार्केट पडत आहे, ट्रेंडिंग मार्केट आहे पडणारं, तर तुम्ही पुट बाय करा. मार्केट वरती जाते आणि ट्रेंडिंग मार्केट ऑन अपसाइड, तुम्ही कॉल बाय करा. जेव्हा पण मार्केट साइडवेज मध्ये आहे that time only you consider selling of options. कारण सेलिंग ऑफ ऑप्शन साठी तुम्हाला साधारण फ्युचरच्या एका लॉटला जितके पैसे लागतात तेवढं मार्जिन अमाऊंट तुम्हाला तिथे ठेवावं लागतं. पण जर तुम्ही कॉल साईडला गेले तर तुम्हाला खूप कमी पैशात तो ट्रेड घेता येतो. मग स्ट्रॅटेजी काय आहे, जसं मी म्हटलं की फक्त RSI माहिती पाहिजे.
मग RSI माहिती पाहिजे तर पुढे काय, जर मला कॉल बाय करायचा असेल तर माझा क्रायटेरिया काय की RSI शुड बी अबोव 60 आणि जर पुट बाय करायचा आहे तर RSI शुड बी बिलो 40. या बेसिसवरती मला कॉल आणि पुट बाय करता येतात. मग आता हे शोधण्यासाठी मी एक ऑलरेडी चार्टिंग वरती स्क्रीनर बनवून ठेवलेला आहे. स्क्रीनर मध्ये मी दोन क्रायटेरिया एक कंबाईन केले, बाय आणि सेलचे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्येक स्टॉकचं नेचर वेगळं आहे. ऍज पर रूल आपण काय ठरवलेलं आहे की RSI शुड बी अबोव 60. पण प्रत्येक स्टॉकला माहिती आहे का, मी RSI 60 वरती लक्ष ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे RSI 60 वरतीच येऊन स्टॉक रिव्हर्स होणार आहे असं स्टॉकला माहिती नाही, स्टॉक मार्केटला माहिती नाही. स्टॉक मार्केट इज नॉट गोइंग टू बिहेव ऍज पर माय कन्सिडरेशन. मी ज्या लाईन आखेल, मी जे काही ठरवेल त्याच्याप्रमाणे स्टॉक मार्केट चालणार नाही. तर स्टॉक मार्केट जसं चालतंय त्याप्रमाणे मला माझ्या ट्रेडिंग मध्ये चेंजेस करायचे. मग प्रत्येक स्टॉकचं नेचर एक असतं, आपण ते डिस्कस केले जेव्हा क्लास केला तेव्हा, की प्रत्येक स्टॉक वेगळ्या प्रकारे बिहेव करतो. मग काही स्टॉक बरोबर 60 पासून रिव्हर्स करतील, काही स्टॉक थोडेसे वरती जाऊन 62 64 पासून रिव्हर्स करतील, काही स्टॉक थोडेसे अगोदरच रिव्हर्स करतील, 58 वरती रिव्हर्स करतील, 55 वरती रिव्हर्स करतील. मग हे प्रत्येक स्टॉकचं बिहेवियर कन्सिडर करून मी याच्यामध्ये थोडंसं फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली आहे. जेव्हा पण मी आता हे स्क्रीनर तयार केलं तेव्हा मी काय केलं, पहिल्या दोन लाईनी कॉल ऑप्शन बाय करण्यासाठी. आपण काय म्हणतो, RSI 60च्या वरती असेल तर मी कॉल बाय करणार. मग मी क्रायटेरिया काय दिला, RSI जर 50च्या वरती असेल आणि RSI 62 पेक्षा खालती असेल, म्हणजे मी एक रेंज दिली 58 to 62 मध्ये जे पण स्टॉक्स असतील असे स्टॉक्स मी कॉल बाईंग साठी प्रिफर करणार. आपण चेक करू, आपण याला ऑफ करू आणि हे इंडिकेटर रन करू. कोणकोणते ऑप्शन बाईंग साठी आपल्याला स्टॉक्स अवेलेबल आहे. आपल्याला 4 स्टॉक मिळाले, मारिको, एशियन पेंट्स, डाबर आणि नेस्ले. मग आपल्याला काय करायचंय, ह्या 4 स्टॉक मध्ये फ्रायडेचं क्लोजिंग काय होतं ते बघा, किंवा मंडेचं ओपनिंग प्राइस जी पण असेल ती बघा, आणि त्याच्या वरची स्ट्राईक प्राइस तुम्हाला अवेलेबल असेल त्या स्ट्राईक प्राइसचा एक कॉल तुम्ही बाय करू शकता. ओके, आणि तो बाय कधीपर्यंत ठेवायचा, अंटिल अनलेस स्टॉक इज अबोव 60. तो पण तो 60च्या अबोव आहे RSI, तो पण तुम्ही त्याला होल्ड करायचं. जेव्हा पण तो 60च्या खालती येईल तेव्हा तुम्ही त्याला सेल करायचं. हे झालं कॉल बाईंगचं. आपण आता कॉल बाईंगला ऑफ करू, कॉल साईडचे जे स्क्रीनर्स आहे त्याला ऑफ करू आणि पुट साईडच्या स्क्रीनरला बाय करू. पुटचा आपला क्रायटेरिया काय की RSI शुड बी बिलो 40. पुन्हा स्टॉकच्या नेचरनुसार 40 हे स्टॉकला माहिती नाहीये, 40 हे मला माहिती आहे. मग स्टॉक 38 वरनं रिव्हर्स होऊ शकतो, 35 वरनं रिव्हर्स होऊ शकतो, किंवा 42 वरनं रिव्हर्स होऊ शकतो, 45 वरनं रिव्हर्स होऊ शकतो. तर थोडीशी फ्लेक्झिबिलिटी ठेवण्यासाठी मी काय केलंय, इन्स्टेड ऑफ जस्ट लेस दॅन 40 ठेवण्याच्या ऐवजी मी एक रेंज दिली 38 to 42. या रेंज मध्ये जर स्टॉक असेल तर आय एम प्रिफर टू बाय पुट. असे कोणते स्टॉक्स आहेत, तर पुट साईडला आपल्याला 19 स्टॉक्स मिळाले. मग ह्याच्यात पण आपण निवड करताना कशी करणार की ज्याच्यामध्ये व्हॉल्युम्स जास्त आहे, मग याला व्हॉल्युम नुसार फिल्टर करा. टाटा मोटर्स मध्ये 40 लाखाचा व्हॉल्यूम आहे, ऍक्सिस बँकला 35 लाखाचा व्हॉल्यूम आहे, 35 लाख म्हणजे जास्ती आहे ऍक्च्युली, कोटीमध्ये व्हॉल्यूम आहे, 4 कोटी वगैरे असा व्हॉल्यूम आहे हा. तर हे जे पहिले 3-4 स्टॉक आहेत, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक, IDFC फर्स्ट बँक, इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, या 4 स्टॉक मध्ये यू गो फॉर बाईंग पुट. तर तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा किंवा ही 4 नावं लिहून घ्या, टाटा मोटर्स, ऍक्सिस बँक, IDFC फर्स्ट बँक आणि इंडिया बुल्स. आणि कॉल बाईंग साठी आपण बघितलं मारिको, एशियन पेंट्स आणि अजून 2 स्टॉक्स होते, राईट. तर ते 4 नावं तुम्ही लिहून घ्या आणि सोमवारी यू ट्राय टू ट्रेड दॅट ऑप्शन. आणि हे लक्षात ठेवा की तुमची मॅक्झिमम रिस्क किती राहणार आहे, तुम्ही जो प्रीमियम पे कराल 17,000 असेल, 18,000 असेल, 20,000 असेल, पण त्याप्रमाणे तुम्हाला होणारा प्रॉफिट पर्सेंटेज, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला ती खूप मस्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथे मारिको बघा, एशियन पेंट बघा, डाबर बघा, नेस्ले बघा. याच्यात पण तुम्ही अजून एक फिल्टर करू शकता की मंडेचं मार्केट कसं आहे ते बघा, निफ्टी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, त्याच्यानुसार तुम्ही ठरवा पॉझिटिव्ह कॉल बाय करायचा का पुट बाय करायचा, आणि मग त्याच्यानुसार हे स्टॉक प्रिफर करा, राईट. सो वी ऑलरेडी नो व्हॉट वी आर गोइंग टू ट्रेड ऑन मंडे. वी आर गोइंग टू ट्रेड ऑप्शन्स. ऑप्शन मधले कुठले स्टॉक बाय करणार किंवा बाय करणार, कॉल बाय करणार का पुट बाय करणार,
आणि ते कशावर ठरवणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला आता माहिती आहे. आपला ट्रेड प्लॅन फॉर कमिंग मंडे इज ऑलरेडी रेडी आणि आपण तेच ट्रेड करणार आहे, हे लक्षात ठेवा. एकदम सिंपल गोष्ट आहे. आपण जे डेल्टा, गेमा, थीटा, वेगा बघितलं, कशाची गरज नाही. जे सोपं असेल ते सगळ्यात छान काम करतं. सिम्प्लिसिटी इज द स्ट्रॉंगेस्ट व्हर्च्यू इन द वर्ल्ड, बट सिम्प्लिसिटी इज रेअर. त्याच्यामुळे सिम्प्लिसिटी प्रमाणे लोकांना काम करायला आवडत नाही. लोकांना असं वाटतं की कॉम्प्लेक्स गोष्टीच चांगला रिझल्ट देतात. माझ्या मतानुसार हे एकदम चुकीचं आहे. जे जितकं साधं सोपं सरळ असेल तितकं समजायला साधं सोपं सरळ असतं. जे साध्या सोप्या सरळ पद्धतीने समजतं ते इम्प्लिमेंट करणं, त्याच्याप्रमाणे वागणं, त्याच्याप्रमाणे बिहेव करणं, त्याच्याप्रमाणे ट्रेड करणं, दॅट इज ऑल्सो सिम्पल. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्याप्रमाणे ट्रेड करा. सध्या आपण फक्त कॉल आणि पुट बाईंग करणार आहे, कारण आपण फर्स्ट स्टेजवर आहे. जेव्हा तुम्ही ह्याच्यात कॉन्फिडन्स मिळवाल, याच्यातनं थोडंसं प्रॉफिट कमवाल आणि त्याच्यातनं एवढं प्रॉफिट कमवाल की तुम्ही एक फ्युचरचं लॉट ट्रेड करू शकताय, अशा वेळेस तुम्ही सेकंड ऑप्शनवरती या, सेल. मग सेल जर तुम्हाला करायचं असेल तर आपलं काय ठरलेलं आहे, सेल कधी करायचं, जेव्हा मार्केट साईडवेज मध्ये असेल तेव्हा आपण सेल करणार. साईडवेज म्हणजे काय, इट्स नॉट बुलिश. बुलिशनेस होता पण आता त्याने पॉज घेतलेला आहे, राईट, थोडंसं थांबलेलं आहे. हे कधी होणार तर लक्षात घ्या, जेव्हा आपण चार्ट पॅटर्न शिकलो तेव्हा आपण फ्लॅग पॅटर्न बघितलेले की एक अपसाइड मुवमेंट आहे, थोडीशी रिट्रेसमेंट आहे, म्हणजे स्टॉक रिट्रेस होतोय आणि रिट्रेस होताना इट इज शोईंग साइडवेज मुवमेंट, मे बी फॉर 2 days, मे बी फॉर लास्ट 1 hour, 2 hours, मे बी फॉर लास्ट 2 weeks, 3 weeks. साइडवेज मध्ये जे स्टॉक्स आहेत अशा स्टॉकला आपण सेल करणार. ओके. आणि मग तेव्हा काय बघणार, RSI 60 पर्यंत येतो आणि पुन्हा खालती जातो, 60 पर्यंत येतो पुन्हा खालती जातो. इट्स नॉट एबल टू ब्रेक RSI 60. आणि त्याच्या उलट जर आपल्या शॉर्ट साईडला बघायचं असेल, म्हणजे पुट सेल करण्यासाठी जर बघायचं असेल, तिथे पण आपला पहिला क्रायटेरिया तोच आहे की साइडवेज मुवमेंट पाहिजे. आणि साइडवेज म्हणजे कशी असणार, RSI 40 पर्यंत येणार, इट्स नॉट गोइंग टू ब्रेक बिलो 40. सपोर्ट घेणार 40चा, पुन्हा बाउन्स करणार, सपोर्ट घेणार 40चा, पुन्हा बाउन्स करणार. सो नाउ दिस इज युअर टास्क फॉर टुडे. तुम्ही जे पण आजच्या सेशन मध्ये जॉईन आहेत त्या सगळ्यांनी एक चार्टिंगचं स्क्रीनर बनवायचं आणि उद्याला माझ्याबरोबर शेअर करायचं. आणि तुम्ही त्याच्यासाठी पहिलं माझं स्क्रीनर जे आहे ते रेफर करू शकता, जे आपण बनवलेलं आहे कॉल आणि पुट बाईंगसाठी. त्याचप्रमाणे तुम्हाला आता सेलिंगसाठीचं स्क्रीनर तयार करायचंय आणि माझ्याबरोबर शेअर करायचे बाय एंड ऑफ द डे टुडे. ओके. व्हॉट्सअपवरती मी स्क्रीनरचं नाव जरी शेअर केलं तरी पण चालेल. आपण एक ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे की ज्याच्यामध्ये चार्टिंग कसा यूज करायचं ते आपण शिकलेलो आहे. त्याच्याप्रमाणे आता हा स्क्रीनर तुम्ही बनवा आणि माझ्याबरोबर तो स्क्रीनर शेअर करा. दिस इज कंपल्सरी टास्क फॉर इच अँड एव्हरी वन ऑफ यू. ओके. जे काही आपण शिकलो ते ह्या इमेज मध्ये दिलेलं आहे. 2 प्रकार, कॉल आणि पुट. कॉलला आपण बाय करू शकतो, लॉंग जाऊ शकतो, कॉलला आपण सेल करू शकतो, पुटला बाय करू शकतो, पुटला शॉर्ट करू शकतो. जेव्हा मी कॉल बाय करतो आहे तेव्हा मला मिळणार रिवॉर्ड हे इन्फायनाइट आहे, अनलिमिटेड आहे, पण माझी रिस्क इज द ओनली प्रीमियम विच आय हॅव पेड. पण जर मी कॉल सेल करतो आहे तर माझं मॅक्झिमम रिवॉर्ड इज लिमिटेड विच इज प्रीमियम आय पेड, बट माय रिस्क इज अनलिमिटेड इफ आय डोंट क्लोज ट्रेड माय सेल्फ. हे लक्षात ठेवा. अनलिमिटेड जेव्हा म्हणतो तेव्हा खरंच अनलिमिटेड लॉस होतो का तर नाही. तुम्ही तो लॉस तुम्हाला पाहिजे तेव्हा थांबवू शकता. यू कॅन गेट आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट एनी मुवमेंट. तुम्हाला वाटलं की मला 10,000 पेक्षा जास्तीचा लॉस परवडत नाहीये, आय शुड नॉट टेक लॉस ऑफ मोर दॅन 10,000 बिहाइंड इच अँड एव्हरी ट्रेड आय एम गोइंग टू टेक. अशा वेळेस तुम्हाला 10,000च्या वरती लॉस जाताना दिसला, यू एक्झिट फ्रॉम द कॉन्ट्रॅक्ट, यू ब्रेक द कॉन्ट्रॅक्ट, यू गेट आउट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट, राईट. त्याच्यामुळे अनलिमिटेड जरी म्हणत असलो तरी ते अनलिमिटेड नसतं. यू कॅन कंट्रोल दॅट लॉसेस ऑल्सो. आणि मग कॉलमध्ये तुम्हाला ब्रेक इव्हन कधी मिळणार, तुमची स्ट्राईक प्राइस प्लस तुमचा प्रीमियम हे जेव्हा मॅच होईल तेव्हा तुमचा ब्रेक इव्हन झाला, राईट. त्याच्या अपोजिट साईडला पुट मध्ये बघू. पुटमध्ये पुट बाय केला तर माझा मॅक्सिमम रिवॉर्ड किती आहे, स्ट्राईक प्राइस मायनस प्रीमियम आय पेड, आणि मॅक्सिमम रिस्क किती आहे तर प्रीमियम आय पेड. जर मी पुट शॉर्ट केला तर मला सगळ्यात जास्त रिवॉर्ड जे मिळू शकतं ते किती आहे, दॅट इज माय प्रीमियम. आणि सगळ्यात जास्त लॉस जो होईल माझा तो किती आहे, इट्स अ स्ट्राईक प्राइस मायनस माय प्रीमियम. कारण सेलरसाठी रिवॉर्ड कमी असतं, रिस्क जास्ती असते. इन्शुरन्स कंपनीचं एक्झाम्पल घ्या.
ही स्लाइड बघा, आपण जे काही डिस्कस केलं तेच पुन्हा याच्यामध्ये थोडंसं डिटेलमध्ये दिलंय. कॉल आणि पुटची डेफिनेशन जे आपल्याला माहिती आहे. कॉस्ट किती लागते, तर कॉल बाईंगसाठी कॉस्ट लागते आपल्याला, आपण पे केलेला प्रीमियम. पुट बाईंगसाठी आपल्याला कॉस्ट लागते, आपण पे केलेला प्रीमियम एवढी. ऑब्लिगेशन कोणाला असतात, तर सेलर्सला असतात. ऑब्लिगेशन बायरला नसतात. जर कितीही नुकसान झालं तर पण मी भरून येणार, ही गॅरंटी कोणी दिलेली आहे? हे ऑब्लिगेशन कोणावरती आहे? सेलरवरती आहे, इन्शुरन्स कंपनीवरती आहे. त्याच्यामुळे सेलिंग वाले नेहमी जास्त रिस्क घेतात. पण ॲज यू ऑलरेडी नो द लॉ ऑफ नेचर, विथ बिग रिस्क कम बिग रिवॉर्ड्स. रिस्क बरोबर रिवॉर्ड पण वाढत जातात. पीपल ओनली सी रिस्क साइड व्हेन इट कम टू सेलिंग, बट स्टॉक इन्व्हेस्टमेंटचा जेव्हा विचार केला जातो, लोक फक्त प्रॉफिटचाच विचार करतात, रिस्कचा विचार करत नाही. पण ऑप्शन सेलिंगच्या बाबतीत एकदम उलट होतं, लोक फक्त रिस्कचा विचार करतात, त्याच्यात होणारा प्रॉफिटचा विचार करत नाही. आपल्याला सगळं काही करायचं आहे, बट इन कंट्रोल वे, आफ्टर लर्निंग. ओके, देन व्हॅल्यू. जर आपण कॉल बाय केला असेल तर असेची प्राइस वाढली तर आपला कॉलचा स्ट्राईक प्राइस वाढ जाणार आहे. जर मी पुट बाय केलाय, कॉल असेच्या प्राइस खालती गेल्या तर माझ्या स्ट्राईक प्राइस पुट साईडला वाढत जाणार आहे. आणि याला तुम्ही कन्सिडर करू शकता लाईक फिक्स डिपॉझिट, सिक्युरिटी डिपॉझिट, की मी आज दिलेलं आहे तेवढं मी पाहिजे तेव्हा परत घेऊ शकतो माझं प्रीमियम. आणि जेव्हा मी सेल करतो एखादा, तेव्हा ते इन्शुरन्स टाइप्स, पुट साईडला आपण जेव्हा जातो तेव्हा माझी जी असेट आहे त्याला आपण हेजिंग पण करू शकतो, काइंड ऑफ इन्शुरन्स. बायर आणि सेलर मधला फरक समजून घेऊ. बायर ऑलवेज पेज प्रीमियम टू हुम, टू इन्शुरन्स कंपनी. सो द ऑप्शन बायर इज इन्शुरन्स होल्डर. आपण जेव्हा गाडीचा इन्शुरन्स काढतो तेव्हा आपण इन्शुरन्स होल्डर असतो, इन्शुरन्स घेतलेला आहे आपण. मग आपल्याकडे काय काय असतं, आपल्याकडे राईट असतो टू एक्सरसाइज रिझल्टिंग इन अ लॉंग पोझिशन इन द अंडरलाईन. टाइम डिके वर्क्स अगेन्स्ट बायर. जसं टाइम जास्तीत जास्त वाढत जातो तसं ते ऑप्शन बायरसाठी रिस्की असतं, त्रासदायक असतं. त्याच्यामध्ये रिस्क लिमिटेड असते पण रिवॉर्ड खूप जास्त मिळतात. ऑप्शन सेलरचा जर विचार केला तर ही कलेक्ट प्रीमियम फ्रॉम इन्शुरन्स बायर. मग जे इन्शुरन्स कंपनीज आहे त्या बिकम ऑप्शन सेलर्स. फॉर एक्झाम्पल, त्यांच्यावरती एक ऑब्लिगेशन असतं की किती पण नुकसान झालं तरी पण मी तुम्हाला भरून देणार, हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये साईन केलेलं आहे ऑप्शन सेलरने. त्याच्यामुळे त्याला ते ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट फॉलो करावं लागतं. टाइम डिके, जसं ते ऑप्शन एक्सपायरीकडे जातं तसं त्याला फायदा होत जातो. त्याच्यामुळे इन्शुरन्स कंपनी वाट बघत असते की कधी तुमचं कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर होते, कारण कंपनीला गाडीला जर डॅमेज झाला आणि कालच माझं ऑप्शन एक्सपायर झालेलं आहे तर तुम्हाला त्याच्यातला एकही रुपया कंपनीला द्यावा लागत नाही. त्यामुळे जसं एक्सपायरीकडे ऑप्शन वाढत जातं तसं इन्शुरन्स सेलर जो असतो, ऑप्शन सेलर जो असतो, ही बिकम्स हॅपी. आणि याच्यामध्ये रिस्क अनलिमिटेड असते, कारण किती नुकसान होईल समोरच्या मला माहिती नाहीये, पण रिवॉर्ड इज लिमिटेड टू द प्रीमियम विच आय हॅव पेड. ओके, सो प्रीमियम ही कन्सेप्ट आपल्याला माहिती झाली आहे. ही एक गोष्ट आज आपण समजून घेऊ. आणि इथे आपण आपलं बेसिक ऑप्शन जे आहे ह्याला कट ऑफ करतोय, हे संपवतो आहे. याच्यानंतरचा बराच पार्ट रिमेनिंग आहे जो आपण क्लासमध्ये घेणार आहे, राईट. पण आज आपण एक स्ट्रॅटेजी पण शिकलेलो आहे ऑलरेडी. तर ही स्ट्रॅटेजी यूज करून तुम्ही पहिले ट्राय करा, ट्रेड करा, आणि त्याच्यानंतर मग तुमच्या रिझल्टच्या बेसिसवरती आपण या पुढच्या गोष्टी शिकत जाणार आहे. ओके, त्याच्यामुळे टेक इट ॲज अ चॅलेंज, ट्रेड ऑप्शन्स, फाइंड आउट द रिझल्ट, हाऊ द रिझल्ट्स आर गोइंग टू बी. त्याचा एक सेन्स घ्या, त्याची एक टेस्ट घ्या की ऑप्शन्स काय आहेत, ऑप्शन मध्ये प्लस काय आहे, मायनस काय आहे. ऑप्शन्स आर व्हेरी बेनिफिशियल ॲज कम्पेअर्ड टू फ्युचर अँड कॅश इफ ट्रेडेड इन कंट्रोल्ड वे. त्याच्यामुळे थोडं ट्राय करा, थोडी रिस्क घ्या. हे नेहमी लक्षात ठेवा, रिस्क घेतली तर रिवॉर्ड मिळणार, रिस्क नाही घेतली तर रिवॉर्ड मिळणार नाही. त्याच्यामुळे ही स्लाइड आजची आपली शेवटची स्लाइड आहे. या 2 सेशन मध्ये आपण ऑप्शन समजून घेतले, कॉल आणि पुट मधले फरक समजले, आणि आय एम शुअर की यू आर नाउ capable to trade in options, at least buying option and buy put, buy call.
कुठली स्ट्राईक प्राइस घ्यायची हे तुम्हाला माहिती झालेलं आहे आणि ते कुठपर्यंत होल्ड करायचं हे पण तुम्हाला माहिती झालेलं आहे विथ वन स्ट्रॅटेजी दॅट विल हेल्प यू टू ट्रेड विदाउट नोईंग डेल्टा गॅमा थेटा वेगा अँड आरएचओ ऑफ एनी ऑप्शन इन्स्ट्रुमेंट. त्याच्यामुळे ही गोष्ट आता महत्वाची लक्षात ठेवा आणि ट्रेड करा की प्राइजेस जर कुठेच मूव्ह झाल्या नाहीत किंवा प्राइजेस माझ्या एक्सपेक्टेशनच्या अगेन्स्ट मध्ये मूव्ह झाल्या, या दोन्ही पण केसेसमध्ये ऑप्शन बायर लॉस घेणार आहे. प्लस जर मला प्रॉफिट करायचं आहे, प्रॉफिट हवा आहे, तर ऑप्शन बायरला प्राइजेस त्याच्या एक्सपेक्टेशननुसार मूव्ह होणं हे आवश्यक आहे. आणि एवढंच असून चालणार नाही, कारण मी आज ऑप्शन बाय केला आणि 10 दिवसानंतर ऑप्शन मूव्ह करत आहे, या केसमध्ये सुद्धा माझा लॉस होऊ शकतो. त्याच्यामुळे मला अजून एक गोष्ट त्याच्यात ऍडेड काय पाहिजे आहे, तर ॲज सून एज आय स्टार्ट माय ट्रेड, आय इनिशिएट माय ट्रेड, आय ट्रिगर माय ट्रेड, प्राइजेस शुड मूव्ह इन माय डायरेक्शन इमिजिएटली. इमिजिएटली हा शब्द महत्वाचा आहे. इमिजिएटली, ॲज सून एज पॉसिबल. त्याच्यामुळे फक्त माझ्या डायरेक्शन मध्ये मुवमेंट असून चालत नाही, तर त्या एकाच ठिकाणी थांबायला पण नको. प्लस माझ्या मुवमेंट माझ्या एक्सपेक्टेशननुसार गेल्या पण त्याने 10 दिवस घेतले, हे पण गणित मला परवडणार नाहीये. त्याच्यामुळे ऑप्शन बाय केल्यानंतर इमिजिएटली ते मूव्ह व्हायला पाहिजे. म्हणजे काय आपण बघतोय, मोमेंटम बघतोय की त्या स्टॉक